सत्ताधारी लोकांच्या पायाखालची जमीन हादरवून टाकणारी मोठी बातमी समोर आलीय। मंत्रालयाच्या गलियारांमध्ये आज सकाळपासूनच एक विचित्र शांतता पसरली होती, जणू वादळापूर्वीची ती भयान शांतता। अजित पवारांच्या विरोधातील कट। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजकीय रिंगणातून कायमचे संपवण्यासाठी खुद्द सत्तेत असलेल्या 3 बड्या मंत्र्यांनी अत्यंत गुप्त आणि भयंकर कट रचल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे। सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणजे हा कट इतर कोणीही नाही तर खुद्द सुनेत्राताई पवार यांनी उघडकीस आणला असून त्यांनी थेट या 3 मंत्र्यांचे पितळ उघडे पाडले आहे। जी स्त्री सहसा पडद्यामागे राहते, जी आपल्या शांत स्वभावासाठी ओळखली जाते, तिनेच आज राज्याच्या राजकारणाचा संपूर्ण चेहरा बदलून टाकला। सत्तेच्या पडद्यामागे सुरू असलेल्या या भयंकर षडयंत्राचा भांडाफोड करत या 3ही मंत्र्यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी अत्यंत आक्रमक मागणी सुनेत्राताईंनी केली आहे। राजकीय वर्तुळात तणाव। त्यांच्या या भूमिकेमुळे सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। ज्या मंत्र्यांनी काल एकाच टेबलावर बसून जेवण केले, ते आज एकमेकांना संशयाने न्याहाळत आहेत। गेल्या अनेक महिन्यांपासून अजित पवार यांना प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर कोंडीत पकडण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू होते। त्यांच्या खात्याच्या फायली रोखणे, त्यांच्या समर्थक आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांना जाणीवपूर्वक खोडा घालणे, त्यांच्याविषयी चुकीची माहिती पसरवणे, हा सर्व प्रकार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केला जात होता। एखाद्या चित्रपटातील काटकंस्थानाला लाजवेल असा हा सुनियोजित डाव होता। फरक इतकाच की हे वास्तव होते आणि त्याचे परिणाम लक्षावधी सामान्य नागरिकांच्या जीवनावर होणार होते। सुनेत्राताई पवारांचा भांडाफोड। सुरुवातीला यामागे विरोधकांचा हात असावा असा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र सुनेत्राताई पवार यांनी अत्यंत गुप्तपणे या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढली। तेव्हा त्यांच्या हाती जे पुरावे लागले ते राज्याच्या राजकारणात भूकंप आणणारे ठरले आहेत। हे सर्व षडयंत्र सत्तेतल्या 3 अत्यंत वजनदार आणि प्रभावशाली मंत्र्यांकडून रचले जात असल्याचे भक्कम पुरावे सुनेत्राताईंच्या हाती लागले आहेत। अजित पवार यांचा राजकीय दबदबा कमी करणे आणि त्यांना महायुतीत पूर्णपणे एकाकी पाडणे हा या 3 मंत्र्यांचा मुख्य उद्देश होता। एकाकी पडलेला माणूस किती लवकर मोडतो याची त्यांना जाणीव होती आणि म्हणूनच त्यांनी अजितदादांभोवती अदृश्य भिंती उभारण्यास सुरुवात केली होती। यासाठी रात्रीच्या अंधारात अज्ञात ठिकाणी गुप्त बैठका घेतल्या जात होत्या आणि अजित पवारांच्या प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवून होती। सुनेत्राताईंनी या 3 मंत्र्यांवर केवळ आरोप करून विषय संपवलेला नाही, तर त्यांनी या मंत्र्यांच्या सर्व कारवायांचा, त्यांच्या गुप्त बैठकांचा आणि त्यांनी रचलेल्या चक्रव्यूहाचा संपूर्ण कच्चा चिठ्ठाच गोळा केला आहे। सत्तेत एकत्र असताना पाठीत खंजीर खुपसणाऱ्या या गद्दारांना आता कोणतीही माफी नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। प्रशासकीय कोंडी आणि विकास कामांना खीळ। या 3 मंत्र्यांनी अत्यंत हुशारीने आणि प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर करून अजितदादांच्या गटातील आमदारांच्या विकास कामांच्या फायली लालफितीत जाणीवपूर्वक अडकवून ठेवल्या होत्या। राज्याच्या अर्थखात्याने निधी मंजूर केलेला असतानाही प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या अंतिम परवानग्या या 3 मंत्र्यांच्या खात्यांकडून हेतुपुरस्कार रोखल्या जात होत्या। त्या अडकलेल्या फायलींमागे होत्या सामान्य माणसांच्या स्वप्नांच्या इमारती, ग्रामीण भागातील रस्ते, शाळा, दवाखाने, जे कधीच बांधले जाणार नाहीत असे या षडयंत्रकारांना वाटत होते। यामागील राजकीय तर्क अतिशय स्पष्ट आणि घातक होता। 1. जर आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामे करता आली नाहीत तर ते साहजिकच अस्वस्थ होतील। 2. आगामी निवडणुकीच्या तोंडावर आपली कामे होत नसल्याचे खापर ते थेट अजित पवारांवर फोडतील। 3. आमदारांमध्ये अजितदादांबद्दल अविश्वास निर्माण करणे आणि त्यांना अजितदादांच्या विरोधात बंड करण्यास प्रवृत्त करणे हा या 3 मंत्र्यांचा मूळ हेतू होता। सत्य उघडकीस आले। मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर या मंत्र्यांकडून प्रचंड दबाव आणला जात होता, परंतु जेव्हा अजित पवार राज्याच्या विकासात व्यस्त होते तेव्हा त्यांच्या पाठीमागे शिजत असलेला हा भयंकर कट सुनेत्राताई पवारांच्या तीक्ष्ण नजरेतून सुटला नाही। प्रशासकीय पातळीवर होत असलेली ही अनाकलनीय दिरंगाई आणि आमदारांच्या वाढत्या तक्रारी यामागे काहीतरी मोठे काळेबेरे असल्याचे सुनेत्राताईंच्या लक्षात आले। त्यांनी अत्यंत सावधगिरीने, कोणालाही कोणताही संशय येऊ न देता या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाऊन अत्यंत गुप्तपणे चौकशी करण्यास सुरुवात केली। मंत्रालयातील फायलींच्या हालचालींचा मागोवा घेतला असता त्यांच्या लक्षात आले की अजितदादांच्या गटातील आमदारांच्या फायली ज्या ज्या टेबलावरून जात आहेत त्या प्रत्येक ठिकाणी या 3 विशिष्ट मंत्र्यांच्या कार्यालयातून फोन येत आहेत। सुनेत्राताई पवार यांनी गोळा केलेले पुरावे हे केवळ हवेतील राजकीय आरोप नसून त्यात तारखा, वेळा, अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आणि त्या 3 मंत्र्यांच्या कार्यालयातून गेलेल्या फोन कॉल्सचे तांत्रिक आहे। जर या 3 मंत्र्यांवर अटकेची किंवा राजीनाम्याची कारवाई झाली नाही
तर महायुतीचे हे सरकार कोसळायला थोडासाही वेळ लागणार नाही अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. सरकार पडणे म्हणजे केवळ सत्ता जाणे नाही, तर लाखो सामान्य माणसांच्या आशा आकांक्षांना तडे जाणे असते, आणि हे या 3 मंत्र्यांना उमगलेले नाही. सुनेत्राताई पवार यांनी दिल्लीला पाठवलेल्या पुराव्यांच्या फाईलमुळे देशाच्या राजधानीत काल रात्रीपासूनच राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला या संपूर्ण प्रकरणाची पूर्वकल्पना नव्हती, असा दावा जरी प्राथमिक स्तरावर केला जात असला तरी पुराव्यांचे गांभीर्य पाहून दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचेही चांगलेच धाबे दणाणले आहेत. एका बाजूला सत्तेतील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मित्रपक्ष ज्यांच्या आधारावर राज्याचे सरकार टिकून आहे, आणि दुसऱ्या